नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलवर। बघा, काल झालेला GRA राज्यात विविध जिल्ह्यात जून 25 ते ऑगस्ट 25 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांकरिता सरकारने मदत जाहीर केलेली आहे। GR बघा 23 सप्टेंबर 25 आहे। बघा GR मध्ये काय म्हटलेलं आहे, जून 25 ते ऑगस्ट 25 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक 2 निधी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 1339,49,25,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची आता मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे एवढा मोठा हा जो निधी आहे हा शासनाने शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी मंजूर केलेला आहे। लवकरच शेतकऱ्यांना आपापल्या पंचनाम्यानुसार आपापल्या नुकसानीनुसार डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत। बघा, याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे। बघा, शासन निर्णय महसूल विभाग यांच्यानुसार 23 सप्टेंबर 2025 वितरीचे म्हणजे बाबतचे विवरणपत्र। याच्यामध्ये बघा, विभाग आहे पहिला अमरावती विभागामध्ये खूप अमरावती विभागामध्ये बघा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम कालावधी जुलै ऑगस्ट सेम दिलेला आहे। प्रस्तावाचा दिनांक 17/9/2025 शेतकऱ्यांची संख्या म्हणजे संख्या दिलेली कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी या नुकसानीमुळे या पूरमुळे बाधित झालेले आहेत, किती हेक्टर बाधित झालेले आहे आणि त्या हेक्टरसाठी किती निधी वितरित करण्यात येत आहे हे प्रत्येक जिल्ह्यावाईज दिलेले आहे। बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात असेल तर चेक करू शकतात। अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, खाली अमरावतीमध्येच यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यांचं ऑगस्ट ते जुलैचं वर दिलेलं आहे, खाली ऑगस्टचं दिलेलं आहे की किती शेती यामध्ये बाधित झाली आहे, किती हेक्टर यामध्ये पुरामुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहे आणि त्यासाठी किती निधी हा वितरित करण्यात हे दिलेलं आहे। खाली नागपूर विभागात बघा, गोंदिया जून, जुलै, भंडारा जुलै म्हणजे हे महिने दिलेत मित्रांनो। कोणत्या महिन्यामध्ये किती तारीख पण दिलेली त्यांनी आणि किती हेक्टर आहे, किती क्षेत्र बाधित झालेलं आहे, किती शेतकरी बाधित झालेले आणि त्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटीमध्ये निधी मंजूर केलेला आहे इकडे पाहायला भेटेल। नागपूरमध्ये भंडारा, गडचिरोली, वर्धा ते दोनदा गडचिरोली म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट असं म्हणून हे डबल गडचिरोली दाखवले। वर्धामध्ये ऑगस्ट, नागपूर ऑगस्ट, त्यानंतर पुणेमध्ये पाहिलं तर कोल्हापूर ऑगस्ट, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव ऑगस्ट आणि इकडे कोटीमध्ये त्या जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। जसं की बीड पाहिलं तर 56.93.90 एका लक्षामध्ये हा निधी वितरित करण्यात आला आहे। नाशिक विभागामध्ये पाहिलं तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जवळपास बघा मित्रांनो, जे नुकसानग्रस्त जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांना सरकारने मदत जाहीर केलेली आहे। यामध्ये 1,339,49,00,000 एवढा निधी सरकारने या GR द्वारे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तसा GR काढलेला आहे। लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवर DBT मार्फत हे पैसे दिले जातील। यामध्ये तुम्ही पाहू शकता, आपला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल तर ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरच हे पैसे दिले जातील। या रिगार्डिंग आपल्या CM म्हणजे काल घोषणाही केलेली आहे। बघा, अशाच लेटेस्ट GR बद्दल माहितीसाठी आमच्या सचिन इन्फो या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।